अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गावातील 3.5 वर्षाच्या चिमुडीवर अत्याचार करत तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। 16 नोव्हेंबर रोजी चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती, त्यावेळी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार यांनी तिला चॉकलेटचे आमिष दाखवले। नराधमाने तिला एका टावर जवळ नेले, तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केली। पोलिसांच्या शोध मोहिमेत आरोपीही होता। त्यावेळी तपास सुरू असताना गावातील एका महिलेने नराधमासमोर चिमुकलीला टावरकडे जाताना पाहिले होते। त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे। सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाल्यामुळे राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव येथे 3.5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी करत मोर्चा निघाला होता। या मोर्चामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेही सहभागी झालेले। यावेळी सर्व मोर्चेकरी आक्रमक झाले होते। त्यांनी कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करत मोर्चेकऱ्यांना पांगवलं। कोर्टाच्या आवारात मोर्चेकरांनी चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली। पोलिसांनी कोर्ट परिसरामधून मोर्चेकरांना बाहेर करण्याचा प्रयत्न केल्यावर ते आक्रमक झाले। काही मोर्चेकरी कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी आत जाण्याचाही प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी खबरदारीने दरवाजा बंद करून घेतला। त्यानंतर मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळालं। या मोर्चामध्ये महिला वर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी बळाचा वापर करत त्यांना पांगवलं। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।